सुरुवातीला बातमी अर्थातच पुण्याची आहे, कारण पुण्यात काका पुतण्यांचं ठरलंय आता. अजित पवार यांना 125 तर शरद पवार यांना 40 जागा दिल्या जाणार आहेत. मतांची विभागणी होऊ नये याकरता राष्ट्रवादीनं हा निर्णय घेतलेला आहे. अंकुश काकडे, विशाल तांबे सध्या जिजाई बंगल्यावर आहेत. या घडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय. आत्तापर्यंत केवळ चर्चा होत होती, दोनही राष्ट्रवादी पुण्यात एकत्र लढतील या संदर्भात. आता मात्र शिक्कामोर्तब होताना दिसतंय. पुण्यात काका पुतण्यांचं ठरलंय. अजित पवार यांची राष्ट्रवादी 125 जागा म्हणजेच 125 जागा पुण्यात लढेल, तर तिथं शरद पवार यांची राष्ट्रवादी 40 जागांवर निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे. अमोल, आज ठरेल उद्या ठरेल असं म्हणता म्हणता अखेर शेवटच्या दिवशी ठरलंच. नक्कीच काल रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू झालेली होती. मुळामध्ये कोणत्या चिन्हावर लढायचा हा वाद जरी मिटलेला असला तरी दोन्ही पक्षांना किती जागा मिळाव्यात याबाबतचा तोडगा हा रात्री उशिरा निघालेला आहे. आणि त्यामुळे आता अजित पवार यांची राष्ट्रवादी जवळपास 125 जागांवर लढणार आहे, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 40 जागांवर लढणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हे एकत्र यामध्ये लढणार आहेत. यामध्ये इतर कोणी सहभागी नसणार आहे. त्यामुळे आता या जागांवर जरी शिक्कामोर्तब झालेला असला तरी आता एबी फॉर्मचं वाटप आहे ते मात्र उमेदवारांना कधी दिलं जाईल हे पाहणं महत्वाचं आहे. कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास आता उरलेले आहेत आणि त्यामुळे सकाळपासूनच पुन्हा एकदा अजित पवार यांची अंकुश काकडे आणि विशाल तांबे यांच्यासोबत बैठक सुरू झालेली आहे. आणि लागोलाग आता उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. रात्री उशिरा काही महत्वाचे जे उमेदवार होते त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत, मात्र इतर जे उमेदवार आहेत त्यांना आता एबी फॉर्मचं वाटप केलं जाणार आहे. आणि लवकरात लवकर आता या सगळ्या दोन्ही पक्षातील उमेदवारांनी जे अर्ज आहेत ते भरावेत अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा पक्षाकडून दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक अंतिम तोडगा जो आहे तो या दोन्ही राष्ट्रवादी बाबतचा निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कशा येणार, कुठे येणार, कशा पद्धतीचं जागा वाटप होणार याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यावर काल रात्री उशिरा अंतिम तोडगा निघालेला आहे. सुप्रिया सुळे संपूर्ण पुण्यात काका पुतण्यांचं ठरलंय, पण भावाभावांचं अडलंय असं चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये बैठका सुरू होत्या. मनसेकडून 35 जागांची मागणी केली जाते, तर तिथं ठाकरेंच्या सेनेकडून मनसेला 25 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. काय घडतंय नेमकं पुण्यात? बंधुप्रेमात काय अडतंय? खर तर काँग्रेस सोबत या दोन्ही ठाकरे बंधूंच्या आघाड्या आहेत त्या लढणार आहेत. मात्र शिवसेनेच्या कोट्यातूनच मनसेला जागा दिल्या जाणार आहेत आणि जवळपास 77 जागा या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला या काँग्रेस सोबत मिळत आहेत. आणि त्यामुळे या 77 जागांपैकी जवळपास 25 जागा या ठाकरे गटाकडून मनसेला देण्यात येतात. पण मुळात मनसेची ही 35 जागांची मागणी आहे ती अजूनही पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळे या दोन्ही ठाकरे बंधूंमधलं जे जागा वाटप होतं ते अजूनही रखडलेलं आहे. अजूनही दोन्ही पक्षातील उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं नाही. आणि त्यामुळे अवघे काही तास उरले असताना नेमकं आता या ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काय घोडं अडलेलं आहे किंवा कुठपर्यंत हा तोडगा निघणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. मनसेची 35 जागांची मागणी पूर्ण होतीये का हे पाहणं महत्वाचं असेल. पण शिवसेनेकडून मात्र त्यांना 25 जागा दिल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये मनसे ही असमाधानी आहे. आणि त्यामुळे आता मुंबईतून काही हालचाली होत आहेत का हे पाहणं महत्वाचं असेल. आणि त्यानंतर या ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाचा तोडगा आहे तो सुद्धा निघू शकतो. अवघ्या काही वेळानंतर या संदर्भात सुद्धा बैठक होणार आहे आणि त्यामध्ये तोडगा निघल अशी अपेक्षा दोन्ही पक्षातील नेत्यांना आहे. निश्चित. खरं तर पुण्यात खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत शेवटच्या दिवशी, कारण शिंदेंनी सामंतांना तातडीनं पुण्याला आता पाठवलेलं आहे. पुण्यात शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम आहे. सामंत यांच्या मध्यस्थीनं जागा वाटपाचा तिढा सुटणार असं आता म्हटलं जात आहे. अमोल, नक्कीच काल उशिरा या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक झालेली आहे. एक आपण प्रामुख्याने सांगूया की
काल दुपारपासून शिवसेनेची स्वबळाची तयारी सुरू झालेली होती, कारण त्यांना समाधानकारक जागा या मिळत नाहीये आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी आहेत. ज्या जागा भाजपने दिलेल्या आहेत त्यातील 7 जागा या शिवसेनेला नको आहेत, कारण की तिथं त्यांची जागा ताकद नाहीये, उमेदवार नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे सुधारित 25 जागांचा प्रस्ताव हा शिवसेनेकडून भाजपला 3 दिवसापूर्वी पाठवण्यात आलेला होता. मात्र त्यावर भाजपने कोणताही विचार केलेला नाहीये. 15 जागा देऊ अशी एक मागणी त्यांनी दिलेली होती. त्यामध्ये एक आणखीन जागा वाढवून देऊ असं सुद्धा सांगितलेलं होतं आणि जवळपास 16 जागा या शिवसेना देण्यात येतील असं सांगितलं जात होतं. काल दुपारी शिवसेनेकडून स्वबळाची तयारी सुरू झाली. अनेकांना त्यांनी एबी फॉर्म आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. ही माहिती अजून समोर आलेली नाहीये, पण आपल्याला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार जवळपास 60हून अधिक एबी फॉर्मचं वाटप हे शिवसेनेकडून करण्यात आलेलं होतं. मात्र रात्री अचानक उशिरा मुंबईमध्ये जी बैठक माहितीची सुरू झालेली होती त्याच्यामध्ये अचानकपणे युतीचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आणि त्यामुळे आता शिवसेनेची चांगली धावपळ उडालेली आहे. रात्री उशिरापर्यंत ज्यांना ज्यांना एबी फॉर्म दिलेले आहेत ते एबी फॉर्म शिवसेनेकडून परत घेण्यात निश्चित. येत आहेत आणि आपण महायुतीतच लढत आहोत असं आता इच्छुक उमेदवारांना सांगत आहेत. त्यामुळे मोठी नाराजी सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पसरलेली आहे. निश्चित. त्यामुळे आता ही नाराजी कशी दूर होते येत्या काळात हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुर्तास धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.